नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पर्स व दागिने चोरणारी एका महिला आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. महिलेचा शोध सुरू असताना 2 सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख, नाना पानसरे यांनी बुरी मस्जिद समोर माल धक्का नाशिक रोड येथे पर्स व दागिने चोरणारी एक महिला संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विजय टेमगर व गुन्हे शोध पथक महिला पोलीस पूना आहिरे आदींनी मिळालेल्या माहितीनुसार बुरी मस्जिद समोर येथे जाऊन महिलेस ताब्यात घेतले. तिची विचारपूस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक कसून विचारपूस करता तिने नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथे बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पर्स, दागदागिने हे चोरल्याची कबुली दिली. आरती विनोद नानावटकर, वय 32, राहणार सोमवार बाजार, देवले गाव असं या संशयित महिलेचं नाव आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस प्रवासी बसमध्ये बसण्याची घाई करत असतात त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करत असतात. त्या चोरीमध्ये तर त्या ठिकाणी तिने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या हद्दीत तिथं चोरी केल्याचं तिने सांगितले. त्यावरती आम्ही अभिलेख तपासला, तर त्या पद्धतीची झडती घेतली. त्या ठिकाणी तिच्या झडतीमध्ये आम्हाला जवळपास 85,000 रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी तिच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे. त्यावेळेस सदर महिला हिचं नाव आहे आरती विनोद नानवटकर, वय 32 वर्ष, राहणार सोमवार बाजार, देवळाली गाव, नाशिक रोड असं आहे. तसंच नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा क्रमांक 204/23 तसेच गुन्हा क्रमांक 280/2024 हे 2 गुन्हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस करण्यात आले आहे. गुन्ह्यातील चोरी गेलेले 10 ग्रॅम सोने असा एकूण 85,000 रुपयाचा मुद्देमाल तिच्याकडनं ताब्यात घेण्यात आला. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.